एकमेकाच्या समोर आखोसे हाके मिळाते वेळ खेळपट्टीवर पोहोचले दोन खेळाडू. स्ट्रायकिंगवर फलंदाज बघू शकाल. स्ट्रायकिंग एंडवर गणेश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवर वैभव. वैयक्तिक पहिले सांगी पहिले षटक कर्णधाराने दिलेली जबाबदारी. गोलंदाज तयार साजन. पहिला बॉल फेस करेल बॅट्समन गणेश. 5 षटकांचा सामना असेल याची नोंद आपण घ्या. 2:27 मिनिटांनी पहिला चेंडू पडला जातोय. त्या क्षणापासून टाइम काउंटडाऊन केला जाईल आणि 25 मिनिटे मोजली जातील. या 25 मिनिटांमध्ये पहिली इनिंग कंप्लीट करायची आहे. बोथ टीम ऑल द बेस्ट. शेवटी गुड गेम. एक चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. प्रेक्षकांसाठी आनंदाची पर्वणी असेल आजच्या पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. त्यानंतर मात्र सेकंड राऊंड आपण या ठिकाणी लगेचच खेळवणार आहोत. तो सेकंड राऊंड 4 षटकांचा असेल याची नोंद आपण सर्व संघाच्या संघनायकाने घ्यायचा आहे. तत्पूर्वी बॅक टू क्रिकेट सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले. पहिला बॉल गोलंदाज तयार साजन. पहिला बॉल फेस करेल बॅट्समन गणेश. ओव्हरपिक बॉल होता. आडव्या बॅटनं लॉफ केलाय. बघू शकाल लॉंग ऑन डीप मध्ये क्षेत्ररक्षक इज ऑफ द मार्क. ह्या एका धावेने संघाचा अकाउंट ओपन केलं जात आहे. 1 इज बेटर दॅन 0. 0पेक्षा 1 महत्वाचा आहे सांगत असताना फलंदाज गणेश. अकाउंट ओपन केलं गेलं. पहिल्या चेंडूवर एक धाव तर मिळाली या मॅच मध्ये धोत्रे संघाला. नाणेफेक हारलात आणि नाणेफेक हरल्यानंतर बॅटिंग करण्याची जबाबदारी आलेली आहे. घेतलेला निर्णय अयोग्य असेल की अयोग्य असेल या मॅच मध्ये वेळे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. यशस्वी माणसं म्हणतात की आम्ही आयुष्यामध्ये कोणता निर्णय घेतलाय आम्हाला माहित नाहीये परंतु घेतलेला निर्णय आम्ही सक्सेसफुल करू. यावेळेस कोलवटप्याचा चेंडू ऑफ ड्राईव्ह सजवण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट नाहीये. बॅकअप मात्र फंबल होतोय. तत्पूर्वी यावेळेस क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी परिणामस्वरूप फलस्वरूप एक सिंगल धाव. खोलवटप्याचा चेंडू फेकला होता. गोलंदाजांना जणू काही वाईट यॉर्कर हे क्षेपणास्त्र फेकलं होतं परंतु त्यावर कोणत्या प्रकारचं मोठं तगडं प्रत्युत्तर नव्हतं. हलकीशी कट पाहायला मिळाली. इनफिल्डमध्ये मिडऑफला क्षेत्ररक्षण झालं परंतु फेकी क्वालिटी नव्हती म्हणून की काय एक सिंगल धाव मिळाली. धोत्रे संघाची धावसंख्या होती स्कोर बोर्डवर 2 धावा. पहिल्या चेंडूवर एक सिंगल. दुसऱ्या चेंडूवर एक सिंगल. यावेळेस रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता. हो 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 एक सिंगल धाव मिळेल. सिंगल सिंगल सिंगल. पहिल्या चेंडूवर एक सिंगल. दुसऱ्या चेंडूवर एक धाव आणि पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूवर एक सिंगल. कलात्मक गोलंदाजीचं प्रदर्शन गोलंदाज साजनच्या माध्यमातून आज या मॅच मध्ये पाहायला मिळत आहे. ढूंढो रे साजना आणि या साजनच्या माध्यमातून कोणत्या प्रकारच्या धावा कुठून शोधून काढायच्या वाळवंटामध्ये पाणी शोधण्यासारखं झालंय. पहिल्या षटकामध्ये या मॅचचा विचार केला तर धोत्रे संघाला ओपनिंग पेअर सलामीची जोडी जसे जसे सिंगल धावा येतील तसे तसा संघर्ष पहिल्या इनिंगमध्ये वाढताना पाहायला मिळेल कारण सन्मानजनक स्थितीमध्ये या धावसंख्या आणायच्या आहेत. शॉर्ट ऑफ गुडलेन्स यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न एज लागली होती. फर्स्ट स्लिपच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावेल तत्पूर्वी कोणत्याही प्रकारची धाव नाही जखमून ठेवलं. ह्या चेंडूवर धावा नाही. निर्धाव चेंडूने या चेंडूची सांगता केली गेली. पहिलं षटक मार्गस्थ साजन जबरदस्त गोलंदाजी करतोय. दीपक सर याला म्हणतात बिना पायल के बजे घुंगरू. आतापर्यंत कोणत्या प्रकारची मोठी स्ट्रोक्स मारू दिले नाहीत. साखळ दंड बांधलेत आणि पूर्णपणे वर्चस्व गोलंदाज साजन. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होत आहे. परफेक्ट मिलाल करू शकले नाही. तत्पूर्वी एकच सिंगल. इकॉनॉमिकल बॉलिंग काय असते हे या मॅच मध्ये वेळे संघाच्या माध्यमातून साजनच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. काय गोलंदाजी करतोय साजन पहिल्या षटकामध्ये. आपल्या संघाच्या सर्व समर्थकांना आनंदित होण्याचं काम आतापर्यंत साजन नावाच्या गोलंदाजाने केलंय. ओव्हर दी विकेटने गोलंदाजी करतो साजन. 20 ते 25 पावलांचा रनअप घेणं त्यानंतर चेंडू खांद्याचा वापर करून रिलीज करणं स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस परफेक्ट फटका नाही. स्ट्रोक्स मात्र चुकीचा पाहायला मिळाला. मिडल अप करू शकले नाही आणि यावेळेस पहिलं षटक संपेल. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धोत्रे संघाची धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 5 धावा. एक हलकी सुरुवात पाहायला मिळाली. स्लो गतीची सुरुवात या मॅच मध्ये पाहायला मिळते पण मित्रांनो क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये सुरुवातीला महत्व नाही शेवटाला महत्व नाही. क्रिकेटमध्ये ॲट दिस मोमेंट वर्तमानाला महत्व आहे. तुम्ही आज आत्ता ताबडतोब काय करता यावर सगळ्या मॅचचं भविष्य अवलंबून आहे. पहिलं षटक येईल संपुष्टात 5 धावा धावफलकावर. एक हलकी सुरुवात आणि एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असेल धोत्रे संघाचा की गणेश आणि वैभव अजूनपर्यंत विकेट गमावली नाही आणि तो एक बेनिफिट ॲडव्हान्टेज मी तर म्हणेन धोत्रे संघाला होईल. 9 विकेट आतापर्यंत 9 विकेटची पुंजी डगआउटमध्ये शांतपणे आराम करते आणि ज्यावेळेस मात्र अजूनपर्यंत ब्रेक थ्रूची गरज आहे या मॅचमध्ये वेळे संघाला. याचं कारण विकेट आतापर्यंत नाही परंतु धावा मात्र फक्त आणि फक्त 5. टीम मीटिंग कमी करायचे वेळे संघ. वेळ आपल्याकडे खूपच कमी आहे याची नोंद आपण घ्या. वेळ वाचवा कारण ज्यांनी ज्यांनी वेळ पाळली त्यांनी इतिहास रचलाय याची नोंद तुम्हाला माहिती आहे. महात्मा गांधी म्हणतात समय भोवती बलवान होत आहे आणि वेळेला तुम्हाला महत्व द्यायचं आहे. पहिलं षटक येतं संपुष्टात आणि पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धोत्रे संघाची धावसंख्या येते बिनबाद 5. 5 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. कोणत्या प्रकारची विकेट नाही आहे. गणेश आणि वैभव
आत्ता मात्र धावसंख्या बिल्डअप करेल का हा मोठा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. नेक्स्ट मॅच जेव्हा पहिलं सत्र संपेल तेव्हा दोन्ही संघाने यायचं आहे. अर्थातच मांडा संघ आणि तिसगाव संघ. मांडा संघाचा संघनायक आणि तिसगाव संघाचा संघनायक ज्या वेळेला पहिली इनिंग कंप्लीट होईल तेव्हा तुमचे दोन्ही संघाचे संघनायक प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हजर असावे त्याची नोंद आपण घ्यायची आहे. बॅक टू क्रिकेट जाऊ आपण या महत्त्वपूर्ण मॅचकडे. धोत्रे संघ आत्ता मात्र गाडीचा गिअर चेंज करावा लागेल. चक्रव्यूहापर्यंत आलेल्या भेदण्याचा प्रयत्न करावा लागेल. मी तर म्हणेन यशाच्या खुर्चीवर तुम्हाला विराजमान व्हायचं आहे तर काही दिवस तुम्हाला सातत्याने प्रयत्न करावे लागतात. डोंट राईज युअर वाईज, इम्प्रूव्ह युअर ऑर्गनाइज. आणि ज्या वेळेस मात्र तुम्ही तुमची कमिटमेंट पूर्ण करता त्यावेळेला मात्र तुम्ही स्वतःचं ऐकत नाही. आणि हे चिन्ह इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सौरव गांगुली दादाने सांगितलं होतं की वीरेंद्र सेहवाग माझा अजिबात ऐकत नव्हता, तो त्याच्या पावलावर चालायचा. आणि त्यावेळेला सांगितलं होतं सौरव गांगुलीने की ऐकावे जनाचे करावे मनाचे, फक्त ते प्रयत्न हे प्रामाणिक असावे लागतात. आणि त्यावेळेला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 98 नर्वसवर षटकार कसा मारावा हे वीरेंद्र सेहवागनं शिकवलं. आत्ता मात्र एक्सप्रेसिव्ह बॅटिंगची आवश्यकता असेल धोत्रे संघाला, कारण पहिला झटका लागतोय. 5 धावा असतील धावपलकावर फक्त आणि फक्त 5. फलंदाज बाद होईल गणेश. साजिदने मात्र यावेळेस कमालीची गोलंदाजी केली. पहिली ओव्हर कंप्लीट केली, 5 धावा खर्च केल्या. बॉबी आलाय गोलंदाजी मार्गवर आणि बॉबीने पहिल्या चेंडूवर विकेट मात्र पटकावली. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पोहोचलाय धोत्रे संघाच्या माध्यमातून अरविंद. यासह अरुण जणू काही जखम झाली आणि त्या जखमेवर मीठ नाही तर जखमेवर मलम लावावं लागेल धोत्रे संघाच्या उर्वरित खेळाडूंना. सुरुवात अतिशय कमी धावांची पाहायला मिळते, फक्त 5 धावा. एक सिंगल जोडली गेली आणि पुन्हा एकदा 6 धावा धावपलकावर धोत्रे संघाच्या. आतापर्यंत 8 चेंडू फेकून झाले. तर या मॅच मध्ये वेळी संघाच्या गोलंदाजाच्या हातातून 6 धावा धावपलकावर. डान्सिंग ऑन दी ट्रॅक यावेळेस फटका चांगला एक्झिक्यूट केलाय. 10 स्ट्रोक्स निघून जाईल चेंडू डीप कव्हर कॅप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेस्ट फील्डतील 4 हा येतोय खूप वेळानंतर नशिबाचा चौकार. ही स्पर्धा महाराष्ट्राच्या व्याघ्रमुखावर पोहोचली गेली. आम्ही म्हणतो ना आमच्याकडे कलात्मकता आहे, परंतु तीच कलात्मकता दाखवण्यासाठी अनेक प्रकारच्या व्यासपीठांची आवश्यकता असते. आणि ज्या ज्या वेळा अनेक क्रिकेट रसिकांच्या रक्तामध्ये क्रिकेट असेल तो क्रिकेट जागा आणि जिवंत करण्याचं काम आमच्या सन्माननीय अमोलजी कतोरे साहेबांनी केलं. आणि अशा प्रकारच्या स्पर्धांचं खच पडलं जात आहे. आणि त्या स्पर्धांच्या माध्यमातून कोणी विराट कोहली तर कोणी सचिन तेंडुलकर, कोणी युवराज सिंग अशा प्रकारचे खेळाडू तयार होत असतात. म्हणून की काय संपूर्ण श्रेय जाईल सन्माननीय अमोलजी कतोरे. हॅट्स ऑफ सलाम असेल आपणास की आपण भव्य दिव्य आयोजन आमदार चषक मुरबाड 2021च्या वतीने केलेलं आहे. आजचा हा 3रा दिवस आहे. पहिले 2 दिवस आपण खूप चांगल्या पद्धतीने अनुभवले, मनमुराद आनंद लुटला गेला. बघता बघता सकाळी 10 वाजता मॅच सुरू होणं आणि संध्याकाळी 6 वाजता मॅच फिनिश करणं. तब्बल 8 तास आणि 8 तासामध्ये आमचं जगणं फक्त क्रिकेटसाठी. यावेळेस फुल टॉस बॉल, लॉफ्टेड ड्राईव्ह, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट योग्य आहे. व्हॉट इज दिस, हाऊ इज दॅट. यस, फलंदाज बाद, बॅट्समन बॅक टू पवेलियन. दुसरा झटका लागताना दुसऱ्या संघाला बॅट्समन वैभव बॅक टू द पवेलियन. असं फटका सजवला होता, पण मी तर म्हणेन राजहंसासारखी भूमिका कमी पडली. दूध आणि पाणी वेगळं करण्याची हिंमत त्याच्यात हाही असते. फटका सजवला परंतु तो चेंडू मैदानाच्या बाहेर ठेवण्याची हिंमत तुम्ही ठेवली नाही. एलिव्हेशन होतं डिस्टन्स मध्ये, कारण क्षेत्ररक्षण झालं नाही. रन्स मिळतील 4 आणि या 4 धावेने टीमची टोटल 15 धावा. नेक्स्ट मॅच मांडा आणि तिसगाव दोन्ही संघाच्या संघनायकांना सूचना असेल आपण हरिअप लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आणि सामना हा 4 ओव्हरचा राहील याची नोंद आपण घ्या. जेव्हा आपण या मॅचकडे 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 15 धावा धोत्रे संघाच्या धावपलकावर पाहायला मिळतील. आतापर्यंत 7.50-0-0 सरासरी धोत्रे संघानं गाठलेली आहे. येणारे 18 चेंडू अजून शिल्लक असतील. या 18 चेंडूमध्ये जास्तीत जास्त मॅक्झिमम धावा घेण्याचा प्रयत्न
अरुण आणि मंगेशला मात्र करावं लागेल. प्रतिस्पर्धी संघ वेहेडे एक जबरदस्त मातबर संघ आहे आणि ज्या वेळा वेहेडे संघाचे बॅट्समन एक्सप्रेसिव्ह दादागिरी दाखवतात तेव्हा मात्र सन्मानजनक स्कोर तुम्हाला उभा करणे या मॅच मध्ये अनिवार्य राहील. साजन पुन्हा एकदा साजन. साजन खूप मोठं नाव आहे. साजन चले ससुराल. परंतु ही मॅच तुम्हाला विजयापर्यंत घेऊन जायची आहे. साजन तयार. पहिला बॉल फेस करेल बॅट्समन अरुण मानथाम धोत्रे. पहिलं षटक आणि पहिला स्पेल अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलं गोलंदाज साजनने. पुन्हा एकदा समन्वय लावण्याचा प्रयत्न होईल का? कधी कधी करिअर सुद्धा बर्बाद होऊ शकतो. याचं कारण आहे प्रत्येक वेळेला महत्व आहे मित्रांनो. पहिला स्पेल जरी चांगला राहिला तरी शेवटच्या स्पेलमध्ये तुमच्या 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याची हिंमत टेनिस क्रिकेट जगतामध्ये फलंदाज ठेवत असतात. त्यामुळे विकेट खोलवर टप्प्याचा चेंडू अचूक लाईन अँड लेंथ परफेक्ट पाहायला मिळते. कोणत्या प्रकारचे मोठे स्ट्रोक्स खोलण्याची संधी यावेळेस मात्र गोलंदाज साजन अजिबात देत नाही. अचूक टप्पा फेकला जातोय. जणू काही खेळपट्टी आपली आहे आणि या खेळपट्टीचे निरीक्षण करून कोणत्या जागेवर चेंडू रिलीज करायचा हे गोलंदाज साजनला मात्र योग्य जमलंय. पहिला चेंडू यॉर्कर बॉल होता. संधी दिली नाहीये. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. आणखी एक चांगला चेंडू टर्न झालाय. पडल्यानंतर आतमध्ये येताना दिसला आणि क्विकर होता. क्विक वेगाने बॅट मात्र फेरली गेली. फ्लो सुद्धा पाहायला मिळाला 440च्या अंशानं. परंतु बघू शकाल धावा मिळतील या चेंडूवर 2. या 2 धावेने धोत्रे संघाची धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 18 धावा. लक्ष्मणाच्या मांडा आणि तिसगाव संघाचा संघनायक. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर हरिअप आपण लगेचच यायचे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. नक्कीच वेळ कमी आहे आणि आपल्याला अजून 2-3 सामने कंप्लीट करायचे याची नोंद आपण घ्यायची आहे मित्रांनो. यावेळेस ओव्हरपिच बॉल क्रॉस झाला. बघू शकाल मिडल करू शकला नाही. एज लागली. क्षेत्ररक्षक यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. नक्कीच यापूर्वी आम्ही सातत्याने म्हणायचो धावा गेला तरी चालतील परंतु आम्ही क्षेत्ररक्षण थोडंसं कमी करणार. परंतु क्रिकेटमध्ये झालेलं इम्प्रोव्हायझेशन सांगत असताना जान जाय पर रन ना जाय. यावेळेस 100% इम्प्रोव्हायझेशन दाखवलं सर्व खेळाडूंनी. स्पर्धा महत्त्वाची आहे आणि जसे जसे क्रिकेट बदलतोय तसा तसा स्पर्धेतील महत्त्व सुद्धा सातत्याने वाढत जाताना पाहायला मिळतंय. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिडऑनला 38 सर्कलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. रन्स मिळतील केवळ 1 आणि या एका धावेने या 20 धावा धावफलकावर. धोत्रे संघ आतापर्यंत 2 विकेट गमावल्या धोत्रे संघानं. परंतु त्याचा पडसाद मी तर म्हणेन खेळपट्टीवर थोडेसे उमटलेले पाहायला मिळतील. 2 विकेट गमावले. थोडंसं दळपण आहे. येणाऱ्या टॅलेंटर्सवर थोडासा दबाव या ठिकाणी जाणवतोय. ओव्हरपिच बॉल स्टँड अँड डिलिव्हर. त्यावेळेस लॉंग आपला लॉफ्ट ड्राईव्ह चेंडू निघून जाईल हाताला ब्रश करून बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय जवकार. धोत्रे संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. टीमची टोटल 24 धावा. पहिल्या स्पेलमध्ये साजनने धावा मात्र कमी दिल्या फक्त आणि फक्त 8 आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या स्पेलमध्ये सांघिक तिसरं वैयक्तिक दुसरं षटक गोलंदाजी मार्गावर तयार होईल गोलंदाज साजन. नक्कीच 21व्या शतकातील एक खूप मोठं नाव आहे. ओव्हरपिच बॉल यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर एलिव्हेशन आहे. जणू काही चेंडू हिमालयावर पोहोचलाय आणि खाली ऋषीमुनी तपश्चर्या करतोय. त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावेल. 1 मोर विकेट डाऊन. बॅट्समन मंगेश बॅक टू द पॅव्हिलियन. तिसरा झटका लागताना या मॅच मध्ये धोत्रे संघाला. Yes, over is completed. Score moves on 24 runs on scoreboard. Loss of 3 wicket. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर आतापर्यंत 3 गडी गमावले या मॅच मध्ये धोत्रे संघाने आणि 24 धावा. 8.00 ची सरासरी आतापर्यंत स्कोर मी तर म्हणेन थोडासा कमी पाहायला मिळतोय. तिसगाव संघाचा संघनायक. यस, तिसगाव संघाचा संघनायक या ठिकाणी मांडा संघाचा संघनायक उपस्थित आहे. आपण लगेचच यायचे. हरी अप कॅप्टन. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या नाणेफेक करायची आहे मित्रांनो. नक्कीच वेळ खूप होतोय आणि वेळ आपल्याला वाचवायचा आहे. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला आणि 3 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धोत्रे संघाची धावसंख्या ती 3 गडी बाद 24 धावा. आतापर्यंत 8.00 ची सरासरी या मॅचमध्ये पाहायला मिळते. मी तर म्हणेन याच 8.00 ची सरासरी कुठेतरी लो स्कोरिंगकडे घेऊन जाईल. म्हणून की काय
तुम्हाला याच 8 लाख आणि लाखाचे 12 म्हणून द्यायचे नाही, यासाठी सातत्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करून तुम्हाला एक सन्मानजनक धावसंख्या उभी करावी लागेल. तेव्हा मात्र आमच्या प्रेक्षकांसाठी हा सामना खूप चांगल्या पद्धतीने बघण्यासाठी मजा येईल. 24 धावा धावफलकावर अर्जुन संघर्ष करतोय, कारण अर्जुनला माहिती आहे संघर्षाचं मैदान जोपर्यंत आम्ही आमच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत हे मैदान सोडायचं नसतं, अधिराज्य गाजवावं लागेल. चौथ्या षटकाला प्रारंभ. गोलंदाज तयार. वेडे संघाच्या माध्यमातून अनिकेत. ओव्हर दी विकेटने गोलंदाजी करेल गोलंदाज अनिकेत, आणि ज्यावेळेला गोलंदाज ओव्हर दी विकेटने गोलंदाजी करतो ना तेव्हा मात्र त्या गोलंदाजाला ऑफ ब्रेक बॉल फेकण्यासाठी सहजगत्या ती दिशा योग्यरित्या पाहायला मिळते. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला, लवली स्ट्रेट ड्राईव्ह. यावेळेस डीप मध्ये क्षेत्ररक्षक. हो हो हो, यू कांट क्लॅप विथ वन हँड. एका हाताने टाळी तुम्ही आयुष्यात कधीही वाजवू शकत नाही, त्यावेळेला मात्र हाताला जखम होईल. म्हणून की काय सांघिक खेळाला महत्व आहे. यावेळेस एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न केला, झेल मात्र सुटला गेलाय. तळणीला दान केला जातो. रन्स मिळतील 2. 26 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा वरपीच बॉल ऑफ ड्राईव्ह. कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून इनसाइड आवडा फटका केलाय, चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर दी रो, फर्स्ट इन अ रो. रन्स मिळतील 4. हा येतो चौकार. अर्जुन जणू काही धनुष्याचे बाण वेगाने सोडावे त्याच पद्धतीने बॅटचा फ्लो जबरदस्त परफेक्ट मिळाव दी बॅट. चेंडू निघून जाईल लांगा बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चांदीला ज्या वेळा सोन्याचा मुलामा दिला जातो ना तेव्हा ओळखता येत नाही चांदी चांदी आहे की सोनं आहे. धावफलकावर धावा आल्या तर मात्र तुमच्या संघाची ओळख तुम्ही बनवाल. फुलटॉस बॉल. यावेळेस संधी होती फलंदाजाला आणि निश्चितच संधीचं सोनं नाहीये परंतु 2 धावा तर मिळाल्या. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. सातत्याने आम्ही म्हणतोय की काहीतरी या पदरात पडावं आणि निश्चितच त्यासाठी तुम्हाला तुमची ओंजळ पॉवरफुल ठेवावी लागेल. 32 धावा धावफलकावर आतापर्यंत लागताना पाहू शकाल. फलंदाजाचा स्टान्स जबरदस्त आहे, जणू काही लेदर क्रिकेटमध्ये असा स्टान्स आम्हाला पाहायला मिळतो. फलंदाज अर्जुन. काल एक अर्जुन या ठिकाणी पुन्हा एकदा बरसात करून निघून गेला. अर्थातच कालच्या दिवसामध्ये राणा स्पोर्ट्स मोर्चिती संघाचा अर्जुन पूर्णपणे वर्चस्व गाजवलं. कालच्या दिवसामध्ये 3 मॅचेस जिंकले आणि कालच्या संपूर्ण दिवसामध्ये विजेता पद प्राप्त झाला. क्वालिफायर बक्षीस पात्र संघ आम्हाला सापडला राणा स्पोर्ट्स मोर्चिती. आणि आज संध्याकाळी तुम्ही पुन्हा एकदा अर्जुन बांगरला बघाल. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न यावेळेस बघू शकाल. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फंपल होतोय. कॅच ऑफ. आपल्या चुका टाळणं हे चांगलं खेळाडूचं वैशिष्ट्य आहे. नको असलेला भाग बाजूला फेकला ना तर खऱ्या अर्थानं तुम्ही दगडामध्ये सुद्धा मूर्ती बनवाल. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला सुद्धा देव पण येत नाही. आणि यावेळेस तुम्हाला काहीतरी सॅक्रिफाईस करावं लागतंय तेव्हा तुमच्या पदरामध्ये काहीतरी पडेल. त्यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे. हम ना सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है अर्पण. इतनी शक्ती हमें देना जाता मन का विश्वास कमजोर होना. यावेळी स्वतःच्या पंखांवर विश्वास ठेवावा लागेल धोत्रे संघाच्या फलंदाजांना. आणि हा आत्मविश्वास तुम्हाला दृढ ठेवून तुमची विल पॉवर इच्छाशक्ती मजबूत ठेवून तुम्हाला शेवटचं षटक खेळावं लागेल. तेव्हा मात्र या 33 धावा 50 मध्ये कन्व्हर्शन व्हायला वेळ लागणार नाही. 3 नेक्स्ट मॅच मांडा आणि तिसगाव संघाचा संघनायक आपल्यासाठी हा लास्ट ऑफिशियल कॉल असेल. आपण जर या ठिकाणी काही सेकंदात पोहोचला नाहीत तर पेनल्टीचा सामना करावा लागेल. मित्रांनो जाऊ आपण मॅचकडे. 33 धावा धावफलकावर आतापर्यंत 3 विकेट गमावल्या धोत्रे संघाने. येणारी शेवटचे 6 चेंडू मॅक्सिमम धावा बनवण्याचा प्रयत्न अर्जुन आणि निलेशने मात्र या ठिकाणी केला तर एक सन्मानजनक स्थिती निर्माण होईल. बघूया काय होईल या मॅचमध्ये. व्हॉट विल आपण नेक्स्ट. प्रश्न आणि प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर अजून यायचं बाकी आहे. आम्हाला तारीख नकोय तर आम्हाला फक्त निकाल हवाय. नक्कीच या ठिकाणी धोत्रे संघाला विकेट नकोय तर धावा हव्या आहेत. आणि त्या धावा जर आल्या तर निश्चितच एक फायटिंग स्कोर उभा राहू शकतो. आतापर्यंत लो स्कोर पाहायला मिळतोय. प्रथम बॅटिंग करत असताना धोत्रे संघ नाणेफेक जिंकली वेळे संघाने आणि वेळे संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आणि हाच क्षेत्ररक्षणाचा निर्णय आतापर्यंत सार्थकी लावण्याचा प्रयत्न वेळे संघाच्या माध्यमातून केला जातोय. येणारे 6 चेंडू शेवटचं षटक निलेश तयार. पहिला बॉल फेस करेल बॅट्समन अर्जुन. हो 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 ऑफ स्टंपला शफल झाले. ऑन साईडला स्टेअर करण्याचा प्रयत्न केला. आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय.
हा प्रकार आम्हाला ब्रँड ऑफ महाराष्ट्र कृष्णा सातपुतेने दाखवलाय. फ्रंट फूटवर येणं, ऑफ स्टंपवर शबल होणं आणि त्यावेळेस स्वतःचं शरीर फ्लेक्झिबल करणं, स्टान्स थोडंसं वाकावणं आणि त्यानंतर ऑन साईडला काय क्लास फटका खेळणं. नक्कीच सोनाराने कान टोचावे आणि आपल्याला जर कान टोचायचे असेल, प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट टू मॅन, तुम्हाला पहिल्यांदा सराव करणं गरजेचं असेल. हा प्रकार बॉल क्विकर वन, यावेळी चेंडू निघून जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय क्रिकेटचा अनऑर्थोडॉक्स शॉट, चेंडू निघून जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतीलचा अर्जुन पान सोडताना पाहायला मिळतोय. युद्ध पाहायला मिळालं गोलंदाज आणि फलंदाजाचं द्वंद्व आणि या द्वंद्वाचं उत्तर यस इट्स मॅक्सिमम सहदाबा षटकार. दाबळा चेंडू रिलीज केला, टप्पा पडल्यानंतर खूप बाउंस झाला आणि फलंदाज अर्जुनने ओळखला हा चेंडू खांद्या लगत आहे. क्विक ऍक्शनने बाट फक्त आडवी केली. कधी कधी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते हे मात्र दाखवलं फलंदाज अर्जुननं आणि गोलंदाजाने मात्र विनाशकाली विपरीत होती. पहिला चेंडू जर आपण यॉर्कर बॉल फेकला तर दुसरा चेंडू बाउन्स करण्याची आवश्यकता होती का, हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारला असेल. परंतु क्रिकेट इज अन ऍक्सिडेंट, कधी घात कधी अपघात क्रिकेटमध्ये होईल सांगता येत नाही. ओ हो हो, गुड कमबॅक. पहिला चेंडू कॉपी केला आणि पुन्हा एकदा येऊन खेळपट्टीवर पेस्ट केला. पहिला चेंडू डॉट बॉल, दुसरा चेंडू षटकार, तिसरा चेंडू स्वतःला इम्प्रूव्ह केलं, इम्प्रेस केलंय तिसऱ्या चेंडूवर. डॉट बॉल फेकला गोलंदाज निलेशने. ओव्हर दी विकेटने गोलंदाजी करते गोलंदाज निलेश. यावेळेस पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका, जणू काही रॅम्प शॉटला उचललं आणि यावेळेस मात्र सरळ दिशा बघितली. लॉंग लेग सीमा रेषा पार. रन्स मिळतील 4. फलंदाज अर्जुन वर्चस्व गाजवताना गोलंदाजावर पूर्णपणे तुटून पडतोय. डॉट बॉल 6 रन्स, डॉट बॉल 4 रन्स आणि आता मात्र 0-4चं समीकरण अल्टरनेटिव्ह बॅटिंग ह्या ठिकाणी पाहायला मिळते धोत्रे संघाच्या वतीनं. पहिल्या 3 षटकामध्ये 33 धाबा आणि आता मात्र 4 चेंडूवर 10 धाबांची कमाई मात्र करत असताना पाहायला मिळतोय अर्जुन. अर्जुनला माहिती आहे आता मात्र धावसंख्या वाढवली नाही तर मात्र गोलंदाजांवर दडपण राहील आणि आपल्याला हा सामना जिंकण्यासाठी थोड्याशा कठीण समस्यांना सामोरं जावं लागेल. म्हणून की काय वारा बघून पाठ फिरवणं याला म्हणतात. आत्ता मात्र सांगत असताना हाताच्या कंकणाला आरसा कशाला आणि यावेळेस रन्स मिळतील 4. येणारे 2 चेंडू शिल्लक, या 2 चेंडूवर काहीतरी ऑब्झर्वेशन असेल फलंदाज अर्जुनच्या माध्यमातून. स्टान्स बघू शकाल खूपच चांगला आहे. हो हो हो, सीधी उंगली से घी नहीं निकलती तो उंगली टेढ़ी करनी पडती है. सरळ बॅटने धावा येत असतील तर बॅट आडवी करायची आवश्यकता तरी काय होती. परंतु निश्चित आम्ही म्हणतो ना विनाशकाली विपरीत बुद्धी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल 0-6 आणि आता मात्र शेवटच्या चेंडूवर किती धावा येतील हे या ठिकाणी फलंदाज सांगेल आणि गोलंदाज सांगेल. व्हॉट विल हॅपन नेक्स्ट. शेवटचा चेंडू शिल्लक. पहिल्या इनिंगमधील शेवटच्या गोलंदाजाच्या निलेशच्या हातातून हा चेंडू रिलीज केला जाईल आणि बॉल फेस केला बॅट्समन अर्जुन. आतापर्यंत 14 चेंडू खेळलाय आणि 25 धाबा इंडिव्हिज्युअल, वैयक्तिक 25 धाबा, 1 चेंडू शिल्लक. यस, आमचे स्कोरर या ठिकाणी खूप चांगले आहेत, याची दक्षता आपण घ्या. पहिला डॉट बॉल होता, त्यानंतर सिक्सर होता, पुन्हा एकदा 0, त्यानंतर चौकार. हे समीकरण आपल्या समोर वाचून दाखवत आहे. मित्रांनो प्लीज अंडरस्टँड. थँक्यू सो मच, धन्यवाद. यावेळी शॉर्ट आर्म पुल, मिस टायमिंग स्ट्रोक्स. चेंडू खाली क्षेत्ररक्षक नाही आहे, नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. निश्चित 2 धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट, 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि यावेळेस फलंदाज बाद. 2च धाबा शेवटच्या चेंडूवर मिळाला, 2 धाबा आणि या 2 धावेने धावसंख्या ती धावफलकावर धोत्रे संघाची आतापर्यंत पहिल्या इनिंग नंतर अर्थातच 5 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धाबा, विजयासाठी 45 धाबा आणि विजयासाठी 46 धावांची आवश्यकता असेल. या मॅचमध्ये वेहेरे संघाला संघर्ष तर आहे, 5 षटका असतील, 9.00 ची सरासरी गाठावी लागेल वेहेरे संघाला. होतील की होणार नाही हा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी असेल. तत्पूर्वी आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तिथे असतील 2 संघ, अर्थातच सेकंड हाऊस मधील पहिली मॅच असेल मांडा आणि तिसगाव. यस, तिसगाव आणि मांडा या 2 संघाच्या दरम्यान एक पायरीवर विजय
दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मांडा आणि तिसगाव या दोन संघाच्या दरम्यान ही मोठी लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. बिग फाईट विदाउट तिकीट फुल टाइम पास आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले गेले आहेत आमचे सन्माननीय दीपकजी बिराडे सर यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जात आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये बातमी येईल की नाणेफेक कोणी जिंकली. तिसगाव संघानं नाणेफेक जिंकून क्षमा असावी मांडा संघाने नाणेफेक जिंकली. ऑर्थोडॉक्स कायम ठेवतायत परंपरेप्रमाणे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तत्पूर्वी आपण जाऊया महत्वपूर्ण मॅचकडे. पहिली इनिंग कंप्लीट झाली. जेव्हा सेकंड इनिंग चालू होईल दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. पुन्हा एकदा कमिटी बॉक्स मध्ये बदल करूया. द व्हाईस ऑफ द महाराष्ट्र सन्माननीय दीपकजी बिराडे सर. हॅलो चेक. थँक्यू सो मच. रमेशजी शिंदे सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होता. 46 टू विन 46 धाब्याचा टार्गेट सेकंड इनिंग मध्ये ठेवण्यात आला. ते म्हणजेच वेहले टीमच्या समोर टीम धोत्रे संघाच्या वतीनं क्षेत्ररक्षण सज्ज झालं. धोत्रे टीमचं 5 षटकांमध्ये त्यांना संरक्षण करायचंय, बचाव करायचा 46 धावसंख्येचा आणि 9.20 धावेच्या धावगतीनं या धावा 5 ओव्हरमध्ये कंप्लीट करायच्या आहेत. त्या म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स वेहले या टीमला सलामीची जोडी मैदानाकडे दाखल झाली आहे. केतन आणि त्यांच्या साथीनं अनिकेत. स्ट्रायकिंग एरियावरती बॅट्समॅन अनिकेत. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होतं. मॅन्डेटरी पॉवर प्ले P1चं पहिलं षटक घेऊन धोत्रे टीमकडून वैभव बॅटिंगमध्ये त्याला अपयश आलं होतं पण कॅप्टननं त्याच्यावरती विश्वास दाखवला. ही इज अ जनरल ऑलराउंडर प्लेअर. अंपायर सिग्नल लेट्स प्ले गेम इज ऑन. पहिलाच बॉल भन्नाट वेग होता, जबरदस्त बाउन्स होता. बॅट्समॅन बीट झाला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, बॅकअप नाहीये, बॉल निघून चाललाय. पाठीश लॉंग ऑनच्या दरम्यान फिल्डर बॅकअप देतो आणि तोपर्यंत मिळेल ते एक धाव आणि एका धावेच्या साथीनं या मॅच मध्ये खातं खुलं झालं. बॅटिंग करणारी टीम गावदेवी स्पोर्ट्स वेहळे या संघाचं 1 रन टीमच्या अकाउंटमध्ये जोडली जाते. द्वितीय फेरीचा होणारा पहिला सामना जरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव आणि त्यांच्या विरुद्ध भूमी स्पोर्ट्स मांडा. भूमी स्पोर्ट्स मांडा संघाच्या कर्णधारानं नाणेफेकी जिंकली आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला. दोन्ही टीमनं रेडी राहायचा. स्ट्रायकिंग एंडवरती केतन. ऑन साईडला उचलण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. गुडलींचा खूप चांगला वापर. आउटसाइड ऑफ स्टिक टप्पा पडला हा बॉल आणि त्यानंतर सरळ निघून चालला. थोडीशी हरकत करत असताना विकेट किपरच्या हातामध्ये हा तो डॉट बॉल. हे तुम्हाला करावं लागेल या मॅच मध्ये. तुम्हाला सद्यस्थितीला डॉट बॉल पर्सेंटेज आणि त्याचबरोबर विकेट टेकिंग बॉलिंग करावी लागेल आणि ते करत असताना बॉलर वैभव यावेळेला बाजूला देऊन पूल केलाय केतननं. फटका इथे चांगला आहे. फिल्डरचे प्रयत्न देखील चांगले झाले होते पण त्याच्या पायाला ब्रश करत असताना सीमारेषा त्यानं ओलांडली आणि बॉल निघून चालला मिड विकेट सीमारेषा पार. हा तो षटकार. अगदी हा बॉल हवेत होता, हवेत स्ट्रोक खेळला होता. त्यानंतर फिल्डरचा बॉडी बॅलन्स तिथे ढासळला आणि त्याचा पाय
बाउंड्री टोपला ब्रश झाला आणि त्यानंतर हा षटकार इथे ठोकला बॅट्समन की त्यांना वाऱ्याचा प्रवाह साथ देतो. उजव्या हाताचा बॅट्समनचा त्याचाच फायदा इथे मिळाला आहे. शॉट ऑफ गुड लेंथ. या वेळेला वेगवान बाउन्स. अंपायर सिग्नल इट इज वाईड. आउटसाइड ऑफ स्टिक पिचिंग. आणि त्यानंतर पंतांचा हा एक्स्ट्रा रनचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. टीमचा धावफलक पुढे पोहोचत असताना या अतिरिक्त धावेच्या साथीनं 8 या आकड्यावरती 8 रन ऑन द बोर्ड. 27 डिलिव्हरी रिमेनिंग. मोर रिक्वायर्ड 38 रन्स. 27 बॉल शिल्लक असून 38 धावेचं लक्ष गाठायचं. ऑनसाइडला स्विंग करण्याचा प्रयत्न. आउटसाइड एज घेतली गेली. त्यानंतर फायलिंगचा फिल्डर इन ऍक्शन मध्ये आला. बॉल त्यानं थांबवलाय. रन इथे मिळणार नाही. आहे तो डॉट बॉल. गती भन्नाट आहे वैभव घोडे. उंचीचा पुरेपूर फायदा ते घेत असताना स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत इकॉनॉमिकल कामगिरी त्यांची राहिली. एक षटकार जर बघितला तर आतापर्यंत चांगले गोलंदाजी त्यांची राहिली आणि याच स्पेलची आवश्यकता आहे नितांत मॅच मध्ये धोत्रे टीमला. रन झालेले आहेत 8. लोगो फुल टॉस बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. फायनलेगचा फिल्डरला बीट करून बॉल वेगाने निघून चालला. डीप फायनलेग सीमारेषेच्या बाहेर विस्फील झाले आणि त्याचं रूपांतर होत आहे. परावर्तन होत आहे ते 4 धावेमध्ये. हा तो चौकार. लो स्कोरिंग मॅचेस मध्ये तुम्हाला अशा प्रकारचे बॉल स्टॉप करावे लागतील. खऱ्या अर्थाने हे तुमच्याकरता एक चॅलेंज असतं आणि ते चॅलेंज तुम्हाला असं करावं लागेल. बट माइंडसेट कुठेतरी मी म्हणेल चेंज झाला तो म्हणजेच फिल्डरचा. चौकार इथे आला. चौकारानंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 12. मॅच मध्ये इक्वेशन आता बॅलन्स आहे. 34 मोड रिक्वायर्ड. रिमेनिंग 25 बॉल्स. 25 बॉल आणि अजून आवश्यकता आहे 34 धावेची. या वेळेला देखील लाईन चांगली. अंपायर सिग्नल इट इज अ डॉट बॉल. आउटसाइड ऑफ स्टिंग पिच झाल्यानंतर बॉल एक्स्ट्रा बाउन्स घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये पहिलं षटक इथे समाप्त झालंय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस बॅटिंग करत असताना 46 धावेचं लक्ष डोळ्यासमोर असताना रन झालेले आहेत गावदेवी स्पोर्ट्स बेहले टीमचे. 12 मॅच मध्ये इक्वेशन आता बॅलन्स राहिले. येणारे बॉल शिल्लक आहे 24 ओव्हर. 4 षटकं आणि 4 षटकांमध्ये धावा करायचे 8.50च्या सरासरीने. 34. थँक्यू लुझा. 12 रन झालेले आहेत स्कोरबोर्डवर. थोडं फास्ट केल्याचं फिल्डिंग करणारी धोत्री टीम. वाय गेटिंग लेट. पंचांना विनंती आहे त्याच्या सूचना आपण पोहोचवायचं धोत्री टीम पर्यंत. अधिकचा वेळ आपण खर्च करू नका. अदरवाईज जे पॅनल्टी तुम्हाला डिक्लेअर केली जाईल त्या पॅनल्टीचा स्वीकार तुम्हाला करावा लागेल. 5 ओव्हर करता 25 मिनिटाचा टाइम इथं काउंट केलं जातं. विनंती आहे 25 मिनिटाच्या आत आपण इनिंग कंप्लीट करायची आहे. 12 धावा आहे धावफलकावरती. अरुण येत आहेत दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती. ज्यानं पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग दर्जेदार केली होती. स्ट्रायकिंग एरपती आहेत बॅट्समन अनिकेत. मॅन्डेटरी पॉवर प्ले. P2चं हे दुसरं षटक. हा एन कडून बॉलर तयार झालाय बॉलिंग ट्रॅक वरती अरुण. राऊंड विकेट. पहिलाच बॉल. सुंदर लाईन. दर्जेदार टप्पा आणि देखना वेग. भरधाव गतीनं हा बॉल इथे डिलिव्हर केला अरुण आणि ही लाईन रीड करता आली नाही. या स्ट्रायकिंग एरमध्ये बॅट्समन अनिकेतला येतो तो डॉट बॉल. टीमचे टोटल 3 रन झालेले आहेत 12. 23 बॉल. आता 34 रनची आवश्यकता आहे मॅच मध्ये. यावेळेला स्विचिंग अँड शॉट ऑफ द टुर्नामेंट. रिव्हर्स पुलचा अप्रतिम फटका. अद्भुत अविश्वसनीय अकल्पनीय स्ट्रोक. बॉल सीमा पार. अनिकेतच्या बॅट मधून येतोय हा नाविन्यपूर्ण षटकार. आवेश पवार गोरसईवाला. मोठा ब्लास्ट षटकार इथे ठोकला आणि षटकाराच्या साथीने टीमचा धावफलक पुढे पोहोचत असताना ते म्हणजेच 18 या आकड्यावरती. अद्भुत क्रिकेटचा आविष्कार आहे हा फटका. रिव्हर्स पूल
यासाठी वेट ट्रान्सफर करणं, मिडलिंग होणं गरजेचं असतं आणि त्याचा संगम इथे साधला बॅट्समन अनिकेतनं. फुल टॉस बॉल होता, स्क्वेअर ऑफ द विकेट फटका सजवलाय. अंपायर सिग्नल वेस्ट ऑफ बाय, इट इज अ बीमर आणि बॉल वेगाने निघून चाललाय. लॉंग लेग सीमारेषा पार, नो प्लस 4. एकूण येते 5 धावा. हा नशिबाचा पंजा. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी यो लेफ्टी. ट्रॅव्हल होत असताना विकेट किपरच्या हातामध्ये हाय तो डॉट बॉल. या बलीला स्वीप करण्याचा प्रयत्न ऑन साइडला, गॅप मध्ये ढकलला हा बॉल. स्क्वेअर लेग आणि फाईन लेगचा फिल्डर बॉलच्या पाठीमागे मोठी चेस, भाग मिल्का भाग अशी परिस्थिती डीप मध्ये लॉंग लेगला. फिल्डरचे प्रयत्न लास्ट मोमेंटला चांगले राहिलेत. तिसऱ्या धाबेचा कॉल इथे केलाय आणि 3 धावा इथे अगदी सहजरित्या कंप्लीट होत आहेत. वेल रनिंग बिटवीन द विकेट. एकूण 4 धावा होत आहेत. विलक्षण वेगाने या 4 रनी ते कंप्लीट करत असताना दोन्ही बॅट्समन. चौथ्या धावेसाठी देखील कॉल दिला गेला आणि तो कंप्लीट देखील झाला, कारण थ्रो थोडा वाईट आला. चौकारानंतर टीमचा धावफलक पुढे पोहोचत असताना 27 आहे धावसंख्येवरती. 20 बॉल आता 19 रनची आवश्यकता. शॉर्ट बॉल बॅकफुट रूल करण्याचा प्रयत्न, फटका बसला. बॉल वेट शॉर्ट बॅकवर्ड स्कोर फिल्डरनं सेकंड अटेम्प्ट मध्ये तिथे झेल टिपला आणि सध्याच्या स्थितीला हा पहिला हातरा पोहोचला बॅटिंग करणाऱ्या गावदेव स्पोर्ट्स वेहले या टीमला 27 आकड्यावरती आणि मैदान सोडावं लागतंय बॅट्समन अनिकेतला. भावेश मारतो या 50. जे 2 षटकांचा खेळ ते संपला. रन झालेले आहेत 33. मॅच मध्ये 18 बॉल आता समीकरण बॅलन्स राहिलं, ते म्हणजेच 13 धावेचं. अर्जुनचं षटक महागडं राहिलं. 21 रन त्यानं खर्च केला, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आणि मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करत असताना टीम गावदेवी स्पोर्ट्स वेहले पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजी चांगली राहिली. साजनजी निलेश यांनी चांगली साथ दिली आणि त्याच बरोबरीनं सध्याच्या घडीला इथे हा टीमचा डाव सावरत असताना दोन्ही बॅट्समन 18 बॉल 13 रनची आवश्यकता मॅच मध्ये. फास्ट केल्याचं फिल्डिंग करणारी दोन्ही टीम. थर्टी 33 ऑन द बोर्ड. 33 धावा आहेत धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंडवरती आहे बॅट्समन निलेश. 18 बॉल आता 13 रनची आवश्यकता. तिसरं षटक टाकण्यासाठी बॉलर तयार झालाय प्रकाश. पहिलाच बॉल ऑन साइडला स्विंग केला. स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक फक्त बनून राहील दर्शक. बॉल त्याच्या डोक्यावरून फ्लाय झाला सीमारेषा पार. हा षटकार
39 आकड्यावरती 7 धाबेची अजून आवश्यकता. ऑन साइडला यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाही. या लेंथ बॉल होता, गती भन्नाट होती या बॉलवरती आणि लाईन रीड करता आली नाही आहे. स्ट्रायकिंग एंडमध्ये बॅट्समन निलेशला हा डॉट बॉल. ऑन साइडला स्वीप केला हा बॉल, फिल्डर पोहोचला डीपमध्ये, आउटफील्ड वेगवान, गॅप मध्ये ढकलायचा होता बट लास्ट मोमेंटला फिल्डिंग तितक्या क्षमतेची झाली. तिसऱ्या रनसाठी कॉल दिला आणि 3 धावा सक्सेसफुली कंप्लीट. बॅकअप तिथे आला नाही. चौथ्या रनचा प्रयत्न आणि चौथ्या रनच्या प्रयत्नामध्ये बॅट्समन झाला रनआउट. अंपायर सिग्नल, बॅट्समननी जाऊट. एकूण या 3 रन बॅटिंग करत असताना वेहले टीमच्या अकाउंटमध्ये आणि आता एक विकेट देखील काउंट केली जाईल. धावाच्या रूपाने फलंदाज बाद. तिसऱ्या धावेचा प्रयत्न ते अपयशी ठरला. फलंदाज बाद होतोय. 2 धावा टीमच्या अकाउंटमध्ये ऍड होतील. रन झालेले आहेत 42. चौथ्या धावेला फलंदाज बाद झाला. 3 धावा ऍड होतील टीमच्या डोडल मध्ये. रन झालेले आहेत 42. 42 अजून 3 धावेची आवश्यकता मॅच मध्ये. विजेंद्र पाटील नो बॅट्समन मैदानाकडे दाखल झाला, जो लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे आणि त्याला सामोरे जाईल गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आकाश. यानंतर होणारा सामना द्वितीय फेरीची पहिली लढत तिसगावच्या विरुद्ध मांडा. हाऊ टू ड्रामा बिग फाईट मॅच प्रेक्षकांना एन्जॉय करता येईल. 4 ओव्हरचा हा सामना असेल. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ वेगाने निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. हाय तो डॉट बॉल. मॅच मध्ये पारडं जड झाले सध्याच्या स्थितीला बॅटिंग करणाऱ्या गावदेवी स्पोर्ट्स वेहळे या संघाचं. ऑन साइडला स्विंग करत असताना डीप मध्ये फिल्डर पोहोचला मिड विकेटला. मिळेल ती फक्त एकच धाव. सिंगल नंतर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे सरकत असताना 43. 43 आकड्यावरती अजूनही 3 धावेची आवश्यकता मॅच मध्ये. 46 रनचं टार्गेट होतं. स्ट्रायकिंग एंड वरती आहे बॅट्समन केतन. या वेळेला देखील लाईन चांगली आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा खाली राहिला आणि त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये. 3rd ओव्हर इज कंप्लीट. तिसरं षटक मैदानामध्ये समाप्त झालंय. 12 बॉल आता आवश्यकता आहे 3 रनची. 43 रन झालेले आहेत. बॅटिंग करत असताना 46 धावेचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीम गावदेवी स्पोर्ट्स वेहळे या संघाचे. ले लिया है गावदेवी स्पोर्ट्स वेहळेच्या वतीनं या मॅच मध्ये आता आवश्यकता आहे 3 रनची. बॉल शिल्लक आहेत 12. सेकंड स्पेल मध्ये येत आहेत बॉलर वैभव. थोडी घाई करायची आहे फिल्डिंग करणारा धोत्रे संघ, कारण मॅच मध्ये फक्त फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लिटेड, औपचारिकता शिल्लक आहे. या वेळेला आडवा बॅटनं स्वीप करण्याचा प्रयत्न, जजमेंट चुकलं त्या ठिकाणी. ओव्हर थ्रो झाला आणि दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट इथे अनसक्सेसफुल झाला. बॅट्समन होईल रनआउट. 1 रन ऍड होईल बॅटिंग करत असताना. गावदेवी स्पोर्ट्स वेहले टीमच्या अकाउंट मध्ये रन झालेले आहेत 44. 44 11 बॉल आता मॅच मध्ये आवश्यकता आहे 2 धावेची. रे मला रम्याची
ते आहेत 44-44 अजूनही 2 धाब्याची आवश्यकता. बॅट्समनला देखील विनंती आहे थोडं फास्ट जा आपण मैदानाकडे, कारण जितका अधिक वेळ आपल्याकडे शिल्लक असेल तितक्या अधिक ओव्हरच्या मॅचेस खेळवण्याचा आमचा प्रयत्न देखील असेल. यावेळेला हलक्या हाताने सन्मान दिला. बॉल हवेत फिल्डर जज करतो आणि सोपा झेल तिथे सुटला. बॅकवर्ड पॉइंटला त्या ठिकाणी जजमेंट चुकलं फिल्डरचा. स्कोअर इज लेवल. 45 रन झालेले आहेत. गावदेवी स्पोर्ट्स वेले संघाचे बॅटिंग करत असताना 1 रनची आवश्यकता आता या मॅच मध्ये. स्टील 1 मोर रिक्वायर्ड रिमेनिंग 10 बॉल्स. 10 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आणि आवश्यकता आहे 1 रनची. ह्या वेळेला बाखुंडू देऊन लेट कट इम्प्लिमेंट केला. शॉर्ट टर्मला फिल्डर पासून थोडासा बाजूला गेला हा बॉल आणि याचबरोबर सामना जिंकलाय गावदेवी स्पोर्ट्स वेले संघाने. वेल प्ले बॉल्स. कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक टीम धोत्रे. स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल धोत्रे संघाचा देखील मनापासून हार्दिक आभार.